श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, स्वामी स्पर्श चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज आपण एका अशा रहस्याचा उलगडा करणार आहोत ज्याचा विचार प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कधी ना कधी येतोच. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये 1856 मध्ये प्रकट झाले, पण त्याआधी ते कुठे होते? ते अचानक कुठून आले? या प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या त्या अलौकिक प्रवासात दडलेले आहे. ही गोष्ट सुरू होते कर्दळीवनाच्या त्या घनदाट आणि रहस्यमय जंगलातून. कर्दळीवन म्हणजे जिथे साक्षात दत्तप्रभूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज 300 वर्षांपूर्वी तपस्येसाठी गेले होते. लोककथा सांगते की महाराज तिथे तपश्चर्या करत असताना त्यांच्या देहाभोवती मुंग्यांनी एक मोठे वारूळ तयार केले होते. काळ पुढे सरकत राहिला, शतके उलटली, पण महाराजांची समाधी भंग पावली नाही. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या जंगलात लाकूड तोडण्यासाठी आला. त्याने एका झाडावर कुऱ्हाडीचा घाव घातला, पण तो वार अनावधानाने त्या वारुळावर बसला. त्या वारुळातून रक्ताची धार उडाली आणि अचानक एक तेजपुंज दिव्य महापुरुष बाहेर प्रकट झाला. तो वारूळ फोडून बाहेर आलेला महापुरुष म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज होते. त्यांच्या मांडीवर त्या कुऱ्हाडीची खूण कायमची राहिली, जी त्यांनी पुढे अनेक भक्तांना प्रचिती म्हणून दाखवली. कर्दळीवनातून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी भारताच्या कानाकोपऱ्यात भ्रमण केले. ते हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांपासून ते दक्षिणेच्या रामेश्वरमपर्यंत सगळीकडे फिरले. वाटेत त्यांनी अनेक ऋषीमुनींना मार्गदर्शन केले आणि दीनदुबळ्यांचे दुःख दूर केले. कोणाला ते चंचल भारती रूपात दिसले, तर कोणाला दिगंबर बुवा रूपात. त्यांचा हा प्रवास म्हणजे केवळ फिरणे नव्हते, तर ते भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत अक्कलकोटच्या दिशेने येत होते. शेवटी चैत्र शुद्ध द्वितीयेच्या त्या मंगलदिनी स्वामी अक्कलकोटच्या वेशीवर आले. तिथे त्यांनी एका विशाल वटवृक्षाखाली आपले आसन मांडले. जेव्हा अक्कलकोटच्या लोकांनी त्यांची विचारपूस केली, तेव्हा स्वामींनी त्यांच्या अस्तित्वाचे सर्वात मोठे गुपित सांगितले. ते म्हणाले, आम्ही मूळ पुरुष आहोत आणि वटवृक्ष हे आमचे स्थान आहे. याचा अर्थ असा की स्वामींचा जन्म कोणाच्या पोटी झाला नाही, तर ते काळाच्या पलीकडचे परब्रह्म आहेत. ते नेहमीच होते, आहेत आणि राहतील. स्वामींची ही कथा आपल्याला शिकवते की ते केवळ एका मानवी देहात आलेले संत नव्हते, तर ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक होते. त्यांची अक्कलकोटमध्ये प्रकट होण्याची घटना म्हणजे बुडणाऱ्या जगाला दिलेला एक आधार होता. आजही जर आपण डोळे मिटून मनापासून स्वामींची आठवण काढली, तर आपल्याला त्यांच्या अस्तित्वाचा तो दिव्य स्पर्श नक्कीच जाणवतो. स्वामी आजही त्या वटवृक्षाच्या सावलीत आणि आपल्या हृदयात वास करत आहेत. भाविकांनो, स्वामींच्या या दिव्य प्रकटीकरणाची ही सत्य कथा तुम्हाला कशी वाटली? स्वामींचे हे रूप आपल्याला नेहमीच धीर देते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर स्वामी स्पर्श चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.